नमस्कार. एक अत्यंत महत्त्वाच्या योजनेविषयी आपण आज बोलणार आहे. ती म्हणजे बांधकाम कामगार योजना, जी बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत संपूर्ण राज्यभरामध्ये राबवली जाते. या योजनेच्या पोर्टलवरती जवळपास 38 लाख नोंदी आजपर्यंत झाल्या आहेत व रिन्युअलसाठीच्या 16 लाख नोंदी पेंडिंग आहेत. या योजनेसाठीचं जे शासकीय चलन आहे ते फक्त 1 रुपया आहे. 1 रुपया शासकीय चलन असताना मल्टी सर्व्हिसेसवाली मंडळी असेल, महाई सेवा केंद्रवाली मंडळी असेल, 1 ते 1,500 रुपये त्यासाठीचे आकारतात. कुठल्याही प्रकारची फीस नसताना, कुठल्याही प्रकारचं चलन त्या ठिकाणी नसताना सर्रासपणे 1,000 ते 1,500 रुपये प्रति व्यक्ती आकारण्यात येत आहे. एक प्रकारचा सर्वात मोठा राज्यातील हा घोटाळाच आहे. 38 लाख नोंदी, 38 लाख नोंदीचे प्रत्येकी 1,000 रुपये, जवळपास 400 कोटीपर्यंत रक्कम त्या ठिकाणी होती. अशी भरभक्कम रक्कम जी फक्त सामान्य नागरिकाच्या, सामान्य कामगाराच्या खिशातून ओढली जाते, ओरबाडली जाते. कुणाचंही लक्ष याकडे नाही आहे. बऱ्याचशा सुखसुविधा त्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना, कामगारांना भेटाव्या त्यासाठी शासनाने काढली आहे, परंतु कुठल्याच प्रकारचं प्रशासनाचं त्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. तुम्हाला जर समजा संसार बादली त्यामार्फत येते, संसार बादली त्या ठिकाणी घ्यायची असेल, मिळवायची असेल योजनेमार्फत 1,000 ते 1,500, 2,000 रुपयापर्यंत रक्कम आकारली जाते. जर 38 लाख लोकांचा विचार करता फक्त 10% जरी आपण लोक पकडले, ती अमाऊंट पकडली, जवळपास 38 कोटी रुपये सध्याच्या घडी लावत आहे. ही अमाऊंट प्रत्येक वर्षी आकारली जाते. या योजनेचं जे रिन्युअल असतं ते प्रत्येक वर्षी करावं लागतं. 1 रुपयाच्या जागी 1,000 रुपये त्या ठिकाणी आकारले जात आहे. प्रशासन अगदी गप्प त्या विरोधात बसलंय. सर्वांना ही गोष्ट माहिती असून आवाज उचलायला तयार नाही. त्यांना माहिती विचारली असता कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टचा शिक्का त्यावर द्यावा लागतो, कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरची परमिशन त्या ठिकाणी घेऊन आम्हाला शिक्का द्यावा लागतो. त्यासाठीचे आम्हाला 500 रुपये द्यावे लागतात, वरती कुठल्या अधिकाऱ्याला 1,500 द्यावे लागतात. अशी कारणं कामगारांना दिली जातात. परंतु यापुढे कामगारांनी करायचं काय? जर 1 रुपयाच्या चलनसाठी 1,000 ते 1,500 आपण मोजत असाल तर नेमकं त्या ठिकाणी हतबल झालेल्या कामगारांनी करायचं काय, असा प्रश्न आहे माझा. तरी प्रशासनाने त्वरित यावर लक्ष द्यावं, सरकारने यावर लक्ष द्यावं. अत्यंत भरपूर मोठा घोटाळा जो निदर्शनास येत नाहीये. 38 लाख प्रत्येकी 1,000-1,500 रुपये जरी पकडले, 380 कोटी प्रत्येक वर्षीची रक्कम त्या ठिकाणी होती आहे. अतिशय काळजीपूर्वक प्रशासनाने हा विषय हाताळावा, सरकारने विषय हाताळावा व कामगारांना न्याय द्यावा, एवढी माझ्यातर्फे विनंती करतो. धन्यवाद.